सर्वांना माझा नमस्कार. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा, तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा, विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 ह्याची सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला सर्व स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला dso.nanded.com या गुगल वेबसाईटवर रजिस्टर्ड करून त्यामधून आपल्याला संपूर्णपणे मुलांना सहभाग आणि खेळवण्यासाठी एंट्री करायची आहे. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी सगळ्यात पहिले जेव्हा आपण मुलाची ID तयार करतो त्यावेळेस ती ID कशी तयार करायची हे शिकवले जाणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी dso.nanded.com टाकून आपल्याला लॉगिन मध्ये उघडायचं आहे. जेव्हा आपण dso.nanded.com टाकू त्यावेळेस आपल्याला अशी लॉगिन ID उघडेल. त्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट लॉगिन मध्ये जायचं आहे. डिस्ट्रिक्ट लॉगिन मध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला जो ID पासवर्ड आहे शाळेचा ईमेल ID पासवर्ड, तो ईमेल ID पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. या ठिकाणी मी एक टाकतोय. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्याचा पासवर्ड हा टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्या नंतर आपल्याला ते लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर हा टॅब आपल्याला नेक्स्ट करायचा आहे. त्यानंतर दुसरा टॅब सुद्धा नेक्स्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा डॅशबोर्ड तयार होईल. हा डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात पहिले स्टुडंट्स मध्ये जायचं आहे. स्टुडंट्स मध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला स्टुडंट्स ID कार्ड्स हा विषय असेल, हा टॅब असेल, या टॅब मध्ये जायचं आहे. ह्या टॅब मध्ये गेल्याच्या नंतर ज्यावेळेस आपल्याला नवीन ID तयार करायची आहे त्यावेळेस आपण या ठिकाणी ऍड स्टुडंट नावाच्या ग्रीन टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्या ज्या मुलाची ID बनवायची आहे त्या मुलाचा आपल्याला या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. जसे की आम्ही एका मुलाचा आधार कार्ड नंबर टाकू. आपल्याला आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी प्रोसेसवर क्लिक करून प्रोसेसचं बटन क्लिक करून आपल्याला समोर जायचं आहे. प्रोसेसचं बटन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक नवीन टॅब उघडेल ज्यामध्ये आपल्याला मुलाची संपूर्ण माहिती भरायची आहे. ह्या पहिल्या टॅब मध्ये आपल्याला मुलाचं नाव टाकायचं आहे जे की इंग्लिश मध्ये टाकायचं आहे. त्यासाठी आपण त्या मुलाचं नाव टाकूया. इंग्लिश मध्ये टाकल्यानंतर या साईडला आपल्याला त्या मुलीचं नाव मराठीमध्ये टाकायचं आहे. मराठीमध्ये टाकण्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवात करू. या ठिकाणी आपण त्या मुलीचं मराठीत आणि इंग्लिश मध्ये नाव एकदम व्यवस्थित टाकलेलं आहे. हे नाव टाकताना आपल्याला चुकवायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्या मुलीचं जेंडर, मुलगा असो या मुलगी असो, त्याचं जेंडर आपल्याला टाकायचं. आपण या ठिकाणी फिमेल टाकलंय. पासपोर्ट नंबर, ईमेल ID, मोबाईल नंबर असेल तर टाका, नसेल तर टाकलं नाही तरी चालेल, मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्या मुलीची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी फिलअप करायची आहे. त्यामुळे डेट ऑफ बर्थ टाकताना आपण ती डेट ऑफ बर्थ चुकू नये याची काळजी घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकताना आपण त्या ठिकाणी आता या मुलीची डेट ऑफ बर्थ टाकूया. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्या मुलीचा जनरल रजिस्टर नंबर जो की आपल्या शाळेच्या रजिस्टरवर असतो तो रजिस्टर नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी आपल्याला जनरल रजिस्टर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ जॉईनिंग स्कूल म्हणजे ती विद्यार्थिनी आपल्या शाळेमध्ये कधी जॉईन झाली आहे याची ऍडमिशन डेट जी असेल ती आपल्याला ऍडमिशन डेट या ठिकाणी टाकायची आहे. ऍडमिशन डेट टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला त्या मुलीचा वर्ग या ठिकाणी टाकायचा आहे. वर्ग टाकल्याच्या नंतर ती मुलगी ह्या वर्षी ज्या इयत्तेत म्हणजे 6वी मध्ये या वर्षी कुठल्या डेटला गेली अशी त्याची डेट टाकायची आहे.
या ठिकाणी डेट टाकल्यानंतर SGF आहे, काही टाकायची गरज नाहीये. कॅटेगरी कास्ट कॅटेगरी टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी या मुलीचा पूर्ण ऍड्रेस म्हणजे पत्ता टाकायचा आहे. या ठिकाणी आपल्याला मराठीत टाकायचं आहे. ऍड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्या मुलीचं बर्थ मार्क टाकायची आहे. या ठिकाणी बर्थमार्क टाकल्यानंतर तिच्या वडिलांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. वडिलांचा या ठिकाणी नाव टाकल्याच्या नंतर आपल्या या ठिकाणी त्या मुलीचा मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तिच्या आईचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. आईचे नाव टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती त्या मुलीची भरलेली आहे. आपण त्या मुलीची संपूर्ण व्यवस्थित माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी सर्व एकदा चेक करायचं आहे, व्यवस्थित बघायचं आहे. व्यवस्थित बघल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर त्या मुलीची आयडी या ठिकाणी स्टुडंट ॲडेड सक्सेसफुल म्हणजे त्या मुलीची आयडी तयार झालेली आहे. आता आपल्याला त्या मुलीच्या आयडीवर जाऊन आपल्याला त्या ठिकाणी मुलीच्या आयडीवर जाऊन आपल्याला त्या ठिकाणी मुलीचा फोटो ऍड करायचा आहे. त्या ठिकाणी आपण त्या मुलीची आयडी सर्च करूया. या ठिकाणी जयंती विजेंद्र कांबळे या ठिकाणी या मुलीची आयडी क्रिएट झाली आहे. क्रिएटेड डिटेल्स या ठिकाणी कधी क्रिएट झाली आहे आणि काय झालेलं आहे म्हणजे कोणाच्या नावानं क्रिएट झाली ही आयडी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी त्या मुलीची डेट ऑफ बर्थ दिसत आहे. या ठिकाणी स्कूल जॉईनिंग डेट दिसत आहे. या ठिकाणी त्या मुलीचा वर्ग दिसतोय. या ठिकाणी नॉट अपलोडेड म्हणजे या ठिकाणी जो फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तो नॉट अपलोडेड दिसत आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्या स्टुडंटचा की नंबर दिसत आहे, व्हॅलिड आहे. त्यानंतर प्लेअर क्रिटिकल रिक्वेस्ट दिसत आहे. ऍक्शन स्टुडंट आपल्याला जर त्या मुलीचे काही डिटेल्स एडिट करायचे असतील तर आपल्याला या ऍक्शनवर क्लिक करून एडिट स्टुडंट डिटेल्स मध्ये जाऊन या ठिकाणी आपल्याला त्या मुलीचे डिटेल्स एडिट करता येतील. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्या मुलीचा फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला सेट आणि अपलोड या क्लिकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी नॉट रेकॉर्ड या ठिकाणी आपल्याला ऍड फोटो करायचा आहे. ऍड फोटो केल्याच्या नंतर चूज फाईल करायची आहे. चूज फाईल केल्याच्या नंतर आपल्या डॉक्युमेंटरीमधून आपल्याला जे काही फोटो आहे तो फोटो क्लिक करून या ठिकाणी सबमिट करायचा आहे. सबमिट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला तो फोटो सबमिट होऊन जाईल. सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी अपलोडेड नावाचं ग्रीन ऑप्शन दिसेल त्यावेळेस समजायचं की ही मुलीची आयडी क्रिएट झाली आहे.